नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण स्मेरा या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूटबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. फायनान्शियल मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे क्रेडिट रेटिंग करण्याकरिता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूट्स कार्यरत आहेत. यापैकी इक्रा, केअर, क्रिसिल या तीन अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या व सर्वसाधारण इंडस्ट्रीसाठी कार्यरत असणाऱ्या तीन क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशनबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. आज आपण स्मेरा म्हणजेच एसएमई रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड या लघु उद्योगांसाठी किंवा सूक्ष्म उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या संस्थेच्या मधील एक अत्यंत महत्त्वाची संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून या लघु उद्योगांकरिता विशेषीकृत क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस त्याचबरोबर अलाइड फायनान्शियल सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशनबद्दल जर आपण पाहिलं तर याची स्थापना प्रामुख्याने IDBIच्या प्रयत्नामधून झालेली आपल्याला दिसून येते. IDBIची जी स्वतंत्र एक सिस्टर ऑर्गनायझेशन जी आहे ती म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, की ज्याला आपण SIDBI असे आपण म्हणतो. भारतातील लघु उद्योगांसाठी वित्तपुरवठा व पुनर्वित्त पुरवठा करण्याची व्यवस्था SIDBIच्या माध्यमातून केलेली आहे. या SIDBIच्या स्थापनेपाठीमागील मुख्य उद्देश म्हणजे या देशातील लघु व मध्यम उद्योगांना आवश्यक असणारा वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणाऱ्या वित्तेतर सेवा आणि टेक्निकल सर्व्हिसेस उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून IDBIच्या माध्यमातून SIDBI या बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. तथापि या देशातील उद्योजकांना व लघु उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या टेक्निकल व ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या अनुषंगाने SIDBIने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स त्याचबरोबर वेगवेगळे प्रोग्राम्स सुरू केलेले आहेत. त्या सर्व प्रयत्नाचा एक भाग म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डायरेक्शननुसार सन 2005 मध्ये स्मेरा या स्वतंत्र अशा क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशनची स्थापना करण्यात आलेली आहे. स्मेरा ही प्रामुख्याने एसएमई रेटिंग एजन्सी म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून जे क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात या प्रामुख्याने या स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस करिता आहेत. म्हणजेच थोडक्यात इक्रा, केअर, क्रिसिल यासारख्या ज्या इतर वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्या मोठ्या आणि मध्यम उद्योजकांच्यासाठी क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. मात्र देशातील लघु उद्योगांची एक विशेष गरज लक्षात घेऊन व त्यांचं एक स्पेशल कॅटेगरी कन्सिडर करून या देशातील लघु उद्योगांकरिता व मध्यम उद्योगांकरिता एक स्वतंत्र क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूट ही या स्मेराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. स्मेराच्या स्थापनेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्यास असं दिसून येईल की या संस्थेच्या स्थापनेसाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये SIDBI त्याचबरोबर D&B इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस लिमिटेड, सिबिल आणि या देशातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँका व वित्तीय संस्थांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये भाग भांडवल पुरवल्याचे आपणास दिसून येईल. जे या देशातील स्मेरा या संस्थेच्या स्थापनेसाठी IDBI, SIDBI त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था त्याचबरोबर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजे सिबिल या संस्थेच्या प्रयत्नामधून या स्मेराची स्थापना झाल्याचे आपणास दिसून येते. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये या सर्व बँकांचे स्टेक्स त्या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत आणि SIDBIचे एक स्वतंत्र त्या ठिकाणी एक सबसिडियरी ऑर्गनायझेशन नॉन फायनान्शियल नॉन ऑपरेशनल ऑर्गनायझेशन म्हणून ॲक्यूट रेटिंग अँड रिसर्च लिमिटेड नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली व या संस्थेकडे या स्मेराचे संपूर्ण त्या ठिकाणी मालकी ही हँडओव्हर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सध्या स्मेरा ही त्या ठिकाणी ॲक्यूट रेटिंग अँड रिसर्च लिमिटेड या संस्थेची फुल्ली ओन्ड सबसिडियरी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर या संस्थेच्या स्थापनेसाठी विशेष प्रयत्न SIDBIच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्याचे आपणास दिसून येईल. स्मेरा ही भारतातीलच नव्हे तर जगातील ही पहिली अशी संस्था आहे की जी केवळ मध्यम आणि लघु उद्योगांसाठी रेटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे. जगभरातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन जर आपण पाहिल्या की ज्यामध्ये आपण स्टँडर्ड अँड पुअरचा उल्लेख आपण करू शकतो की अशा अनेक वेगवेगळ्या जगभरातील प्रगत देशामधल्या असतील किंवा विकसनशील देशामधल्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतील, या सर्व क्रेडिट रेटिंग एजन्सीज या सर्वांच्यासाठी काम करणाऱ्या क्रेडिट रेटिंग ऑर्गनायझेशन्स आहेत. मात्र स्मेराच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर स्मेरा ही एक स्वतंत्र आणि केवळ लघु उद्योगांसाठी आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट रेटिंग देणारी ही एक स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन आहे आणि म्हणून तिचं एक वैशिष्ट्य किंवा तिची एक खासियत की आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या संस्थेने या देशातील अनेक वेगवेगळ्या बँका असतील
वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतील की त्यांच्याबरोबर टायअप केलेले आहेत की जेणेकरून या देशातील लघु उद्योगांना आणि मध्यम उद्योगांना आवश्यक असणारा वित्तपुरवठा सहजपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करता येईल व नवनवीन उद्योगांची स्थापना करता येईल। या उद्देशाने स्मेराने त्या ठिकाणी या देशातल्या डेव्हलपमेंट बँक्स असतील, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉर्पोरेट बँक्स असतील की या सर्वांच्या बरोबर MOU केलेले आहेत, टायअप केलेले आहेत आणि त्याचा खूप मोठा फायदा या देशातील लघु उद्योगांना होत असल्याचे आपणास दिसून येत आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे आपणा सर्वांना कल्पना आहे की या देशातील लघु व मध्यम उद्योगांकरिता मुद्रा स्कीम जी चालू करण्यात आलेली आहे, तर या मुद्रा स्कीम बरोबर देखील या योजनेमध्ये देखील या स्मेराचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या योजनेच्या अंतर्गत लघु उद्योजकांना व व्यावसायिकांना अल्प व्याजदराने त्याचबरोबर सवलतीचा वित्तपुरवठा करण्याची व्यवस्था देखील या स्मेराच्या माध्यमातून केली जात असल्याचे आपणास दिसून येईल। म्हणजेच इतर क्रेडिट रेटिंग ऑर्गनायझेशन आणि स्मेरा याच्यामधला एक महत्त्वाचा जो फरक आहे तो म्हणजे इतर सर्व इक्रा असेल, क्रिसिल असेल, त्याचबरोबर केअर असेल यासारख्या ज्या क्रेडिट रेटिंग ऑर्गनायझेशन्स आहेत या केवळ क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, त्याचबरोबर पतदर्जाच्या संदर्भात असणारे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणं असेल, त्याबरोबर बाबतचे वेगवेगळे केस स्टडी कंडक्ट करणं असेल, यासारख्या कार्यामध्ये या संस्था व्यस्त आहेत। मात्र स्मेराची खासियत जर आपण पाहिली तर स्मेरा ही अशी एक वित्तीय संस्था, अशी एक त्या ठिकाणी नॉन फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे की जी त्या ठिकाणी क्रेडिट रेटिंग सर्व्हिसेस बरोबरच या देशातील मध्यम आणि लघु उद्योजकांना आवश्यक असणारा वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करत असते। यामध्ये एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की स्मेराच्या माध्यमातून थेट कोणत्याही प्रकारचा वित्तपुरवठा केला जात नाही, मात्र या देशातील उद्योजकांना आवश्यक असणारा जो वित्तपुरवठा आहे तो उपलब्ध करून देण्याची व्यवस्था एक मध्यस्थ म्हणून या स्मेराच्या माध्यमातून ही महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते आहे। या संस्थेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट रेटिंग्स दिले जात असतात। त्यामधला स्मेरा D&B SME रेटिंग जी पद्धती वापरली जाते ती प्रामुख्याने या लघु उद्योजकांच्यासाठी आहे, ज्यामध्ये एखाद्या लघु उद्योगाचे किंवा मध्यम उद्योगाचे क्रेडिट रेटिंग करत असताना त्यांचा पतदर्जा तपासत असताना 4 महत्त्वाच्या बाबीवरती फोकस केला जातो, किंबहुना आपण त्याला की या इन्स्पेक्शनचे 4 इंडिकेटर्स आहेत असंही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। यामध्ये पहिला महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे फायनान्शियल रिस्क, त्याचबरोबर बिझनेस रिस्क, मॅनेजमेंट रिस्क, प्रोजेक्ट रिस्क, अशा 4 वेगवेगळ्या प्रकारचे ज्या रिस्क आहेत की ते अनालाइज करण्याचं काम या स्मेराच्या माध्यमातून केलं जात असतं। यामध्ये फायनान्शियल रिस्कमध्ये जर आपण पाहिलं तर 3 सब इंडिकेटर्स आपल्याला पाहाव्यास मिळतील। एक म्हणजे अकाउंटिंग क्वालिटी आहे, त्याचबरोबर पास्ट फायनान्शियल्स आहेत, जे या संस्थेचे जे काही भूतकाळातले आर्थिक व्यवहार आहेत त्याबाबतच्या अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत की त्याची तपासणी याच्यामध्ये केली जात असते। फायनान्शियल फ्लेक्सिबिलिटी जी आहे या संस्थेच्या बाबतची याची तपासणी यामध्ये केली जात असते। बिझनेस रिस्कच्या अंतर्गत इंडस्ट्री रिस्क आहे, मार्केट पोझिशन आहे, ऑपरेटिंग एफिशियन्सी आहे, या 3 गोष्टीची तपासणी बिझनेस रिस्कच्या अंतर्गत त्या ठिकाणी केली जात असते। इंडस्ट्री रिस्कमध्ये वाढत जाणारी कॉम्पिटिशन असेल, प्रतिस्पर्धी उद्योगांच्या पॉलिसीज असतील किंवा त्या ठिकाणी रायव्हल उद्योग जे असतात की अशा उद्योगांच्या पॉलिसी असतील, यासारख्या वेगवेगळ्या बाबीमध्ये संबंधित संस्था किंवा लघु उद्योग नेमकं त्याचा स्टेटस काय, त्याची मार्केट पोझिशन काय की याचाही अभ्यास यामध्ये त्या ठिकाणी केला जात असतो। त्याचबरोबर प्रोजेक्ट रिस्कच्या अंतर्गत टाइमली एक्झिक्युशन असेल, त्याचबरोबर रिस्क ऑफ कॉस्ट ओव्हरजेन असेल, या काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत की त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। कारण प्रोजेक्ट रिस्कमध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो की प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केल्यानंतर प्रत्यक्षात त्याची एक्झिक्युशनची प्रोसेस असेल, त्यामधला टाइमली इम्प्लिमेंटेशन असेल की या बाबी आत्तापर्यंत या उद्योग संस्थेने कोणत्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि पुढील कालावधीमध्ये या संपूर्ण बाबीचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती नेमकी या संस्थेकडे, या उद्योगाकडे काय आहे याचाही अभ्यास याच्यामध्ये प्रोजेक्ट रिस्कच्या अंतर्गत केला जात असतो। त्याचबरोबर मॅनेजमेंट रिस्कच्या अंतर्गत रिलेटेड एक्सपिरियन्स असणारे डायरेक्टर्स असतील किंवा उद्योजक असतील की त्या उद्योग संस्थेमध्ये किती आहेत, त्याचबरोबर त्यांचे क्वालिफिकेशन्स काय आहेत, जे ज्या उद्योग क्षेत्रामध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये ते उतरलेले आहेत त्या क्षेत्रामधला भूतकाळातला त्यांचा काही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे का, त्या संदर्भात असणारे काही प्रॉपर क्वालिफिकेशन्स त्यांच्याकडे आहेत का, त्या उद्योगाशी संबंधित असणारे स्किल्स त्यांच्याकडे आहेत का, याही गोष्टीचा आढावा याच्यामध्ये ही त्या ठिकाणी घेतला जात असतो। आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंटिग्रिटी अँड गव्हर्नन्स। इंटिग्रिटी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की या देशातील ज्या वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, लीगल सिस्टम्स असतील, सोशल सिस्टम्स असतील, कल्चरल सिस्टम्स असतील, या सर्व सिस्टम बरोबर कोपअप होण्याची कॅपॅसिटी या उद्योगामध्ये आहे का, त्याच्याबाबतची इंटिग्रिटी काय, प्रामाणिकपणा असेल, लॉयल्टी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्याचा इम्पॅक्ट पुढील कालावधीमध्ये घेतलेल्या कर्जाची
किंवा वेगवेगळ्या माध्यमातून उभे केलेल्या भांडवलाची परतफेड करण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर संकलित केलेल्या भांडवलाचं प्रॉपर युटिलायझेशन असेल, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या इंटिग्रिटीवरती अवलंबून असतात आणि त्यामुळे की याही बाबीची तपासणी शक्य त्या मार्गाने या स्मेराच्या माध्यमातून संबंधित उद्योगाबाबत ही केली जात असते. अशा या लघु उद्योगांच्या क्रेडिट रेटिंगचा जर प्रोसेस फ्लो जर आपण पाहिला तर सर्वात पहिला टप्पा याच्यामध्ये असतो तो म्हणजे सबमिशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंट. ज्या लघु उद्योगाला, ज्या लहान उद्योगाला आपले क्रेडिट रेटिंग करून घ्यावयाचे आहे की त्यांनी स्मेराकडे सर्वप्रथम की आपली इन्फॉर्मेशन आणि रिलेटेड डॉक्युमेंट सबमिट करणं हे अत्यंत आवश्यकता असते. त्यानंतरचा जो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे साईट इन्स्पेक्शन अँड मॅनेजमेंट डिस्कशन. जेव्हा त्या ठिकाणी एखादा लघु उद्योग स्मेराकडे प्रपोजल देतो तेव्हा स्मेराचे ऑफिसर्स त्या ठिकाणी त्या उद्योगाचे साईट इन्स्पेक्शन्स करतात. त्याचबरोबर त्यांचं जे मॅनेजमेंटमधले प्रतिनिधी आहेत की त्यांच्याबरोबर डिस्कशन्स करत असतात. त्यांचे प्लान समजून घेणं असेल, त्यांच्या स्ट्रॅटेजीज समजून घेणं असेल, त्यांची फायनान्शियल सिच्युएशन समजून घेणं असेल, त्यांचे स्किल्स क्वालिफिकेशन्स असतील, यासारख्या बाबीचं अंडरस्टँडिंग असेल तर याकरिता त्या ठिकाणी साईट इन्स्पेक्शन आणि मॅनेजमेंट डिस्कशन हे अत्यंत महत्त्वाचं राहतं. त्यानंतर तिसरा टप्पा जो असतो तो म्हणजे डिटेल अनालिसिस बाय रेटिंग एजन्सी. आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये की या संस्थेच्या संदर्भात डिटेल अनालिसिस असेल आणि रेटिंगच्या अनुषंगाने जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरच्या अनुषंगाने अनालिसिसची बाब असेल की या सर्व बाबी त्या ठिकाणी परफॉर्म केल्या जात असतात. चौथ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर या चौथ्या टप्प्यामध्ये असाइनमेंट ऑफ द रेटिंग बाय द रेटिंग कमिटी. या संस्थेची जी रेटिंग कमिटी आहे या रेटिंग कमिटीकडे ही संपूर्ण माहिती सादर केली जाते. या कमिटीमध्ये असणारे जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत ते सर्व एक्सपर्ट त्या ठिकाणी त्याच्यावरती विचारमंथन करतात, त्याचं अनालिसिस करतात, ऑब्झर्वेशन करतात आणि त्यानंतर या संबंधित लघु उद्योगाला कोणते रेटिंग दिले जाईल याचं निर्धारण करतात. म्हणजे ही एक अशी प्रक्रिया असते की या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी संबंधित उद्योगाचं रेटिंग हे फायनल करण्याची प्रोसेस याच्यामध्ये असते. अर्थात हे रेटिंग फायनल केल्यानंतर संबंधित लघु उद्योगाला कळवण्याची एक प्रक्रिया त्यामध्ये असते. पुढच्या टप्प्यामध्ये जे काही रेटिंग त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेलं आहे ते त्या ठिकाणी संबंधित उद्योजकाला कळवलं जातं आणि त्यांना ते मान्य असेल तर त्या ठिकाणी ते पब्लिश करण्याची प्रक्रिया ही सुरू केली जात असते. या प्रक्रियेमध्ये काही वेळेस असं घडू शकतं की काही विशिष्ट कारणास्तव विशिष्ट इंडिकेटरमध्ये कमी रेटिंग मिळाल्यामुळं संबंधित लघु उद्योगाचं ओव्हरऑल रेटिंग जे आहे ते कमी होण्याची शक्यता असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये कंप्लायन्स करण्याची किंवा त्या ठिकाणी ॲडिशनल डेटा प्रोव्हाइड करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची संधी म्हणून या उद्योजकाला दिली जाते. आणि हे उद्योजक आवश्यक असणारी जर माहिती यापूर्वीच्या डॉक्युमेंटमध्ये सादर झालेली नसेल आणि त्याचा इफेक्ट जर रेटिंगवरती होत असेल तर जे उपलब्ध असणारे डॉक्युमेंट्स आहेत असे डॉक्युमेंट पुन्हा त्या कमिटीकडे सादर करू शकतात आणि पुन्हा रिव्हिजन ऑफ रेटिंग त्या ठिकाणी घडू शकतं, होऊ शकतं की ज्यामुळे संबंधित उद्योगाचं योग्य रेटिंग होण्यासाठी यामध्ये मदत होत असते. आणि त्यानंतरची फायनल टप्पा किंवा पायरी जी असते ते म्हणजे डिसेमिनेशन ऑफ रेटिंग. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या वेबसाईटवरती त्याचबरोबर इतर जे वेगवेगळ्या प्रकारचे मीडियाज आहेत की त्याच्या माध्यमातून हे रेटिंग पब्लिश त्या ठिकाणी केले जात असतात. तर सर्वसाधारणपणे या 6 टप्प्यामधून या SMEची रेटिंग त्या ठिकाणी होत असतं. पहिल्या टप्प्यामध्ये डेटा सबमिट केला जातो, त्यानंतर साईट इन्स्पेक्शन त्याच्यामध्ये होईल, डिटेल अनालिसिस त्याचं रेटिंगचं केलं जाईल, कमिटी समोर ही संपूर्ण माहिती सादर केली जाईल. त्यानंतर जे काही रेटिंग पूर्वनिर्धारित करण्यात आलेलं असेल हे रेटिंग त्या ठिकाणी संबंधित उद्योजकाला कळवलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या अप्रुव्हल नंतर फायनल त्या ठिकाणी पब्लिकेशन ऑफ रेटिंग हे त्या ठिकाणी केलं जाणार आहे. तर या 6 टप्प्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण होत असते. अर्थात हे रेटिंग देत असताना की स्मेराच्या माध्यमातून 8 प्रकारचे रेटिंग्स त्या ठिकाणी दिले जात असतात की त्याच्या 8 लेवल्स त्याच्यामध्ये डिफाईन करण्यात आलेले आहेत. यामध्ये रेटिंग 1 जर त्या ठिकाणी मिळालेलं असेल तर संबंधित लघु उद्योग हा हायेस्ट क्रेडिट वर्दीनेस असणारा उद्योग आहे असं समजलं जातं. त्याचबरोबर सेकंड रेटिंग असेल तर हाय क्रेडिट वर्दीनेस, 3 रेटिंग असेल तर गुड क्रेडिट वर्दीनेस, 4 रेटिंग असेल तर अबाव ॲव्हरेज क्रेडिट वर्दीनेस, 5 रेटिंग असेल तर ॲव्हरेज क्रेडिट वर्दीनेस, 6 रेटिंग असेल तर बिलो ॲव्हरेज, 7 असेल तर वीक क्रेडिट वर्दीनेस आणि 8 जर त्या ठिकाणी रेटिंग मिळालेलं असेल तर पुअर क्रेडिट वर्दीनेस. म्हणजेच 8 रेटिंग हे त्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ कारभार असणाऱ्या ज्या लघु उद्योगामध्ये कोणत्याही प्रकारचं पोटेन्शियल नाही आहे, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये क्रेडिट वर्दीनेस नाही आहे, मॅनेजमेंट क्वालिटी पुअर आहे, फायनान्शियल क्वालिटीज पुअर आहेत, यासारख्या बाबी ज्या ठिकाणी निदर्शनास येतात की त्या बाबतीमध्ये 8 रेटिंग त्या ठिकाणी मिळू शकतं. मात्र या सर्व 4ही पॅरामीटरच्या बाबतीमध्ये जे हायेस्ट रँकिंग धारण करणारे ज्या SMEज आहेत की त्यांना मात्र 1 क्रेडिट रेटिंग म्हणजे हायेस्ट क्रेडिट वर्दीनेस स्मॉल इंडस्ट्री याचं रेटिंग त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि जनरली त्या ठिकाणी 1 ते 2 या क्रेडिट रेटिंगमध्ये असणाऱ्या लघु उद्योगांना
देशातील वेगवेगळ्या बँका असतील, वित्तीय संस्था असतील, गुंतवणूकदार असतील की यांच्याकडून आवश्यक असणारा जो निधी आहे तो तात्काळ आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात या SME रेटिंगचा किंवा स्मेराच्या रेटिंगचा हा खूप मोठा फायदा चांगल्या उद्योजकांना त्या ठिकाणी निश्चितपणे हा होत असतो. अर्थात या SMEच्या क्रेडिट रेटिंग बरोबरच की या संस्थेच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याकरिता देखील की या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं क्रेडिट रेटिंग किंवा एक प्रोसेस त्या ठिकाणी स्मेराच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. त्याला आपण त्या ठिकाणी क्रेडिट ड्यू डिलिजन्स फॉर स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असं आपण म्हणतो की ज्या अंतर्गत ज्या उद्योजकाला बँका किंवा वित्तीय संस्थांच्याकडून निधीची आवश्यकता आहे, कर्जपुरवठ्याची आवश्यकता आहे, अशा उद्योग संस्थेचं प्रपोजल योग्य पद्धतीनं प्रॉपर ॲनालिसिस करून संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेसमोर प्रेझेंट करण्याची जी प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियेला की त्या ठिकाणी आपण ड्यू डिलिजन्स फॉर क्रेडिट ड्यू डिलिजन्स असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. की या अंतर्गत जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रामुख्याने 6 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया असते की ज्यामध्ये सर्वप्रथम संबंधित कंपनीने की याचं ॲग्रीमेंट जे आहे ते ॲग्रीमेंट साईन करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या लघु उद्योजकाला बँका वित्तीय संस्थांच्याकडून कर्जपुरवठ्याची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारची प्रोसेस स्मेराने करावी अशी अपेक्षा आहे, अशा उद्योजकांनी सर्वप्रथम स्मेराबरोबर एक त्या ठिकाणी ॲग्रीमेंट साईन करावं लागतं आणि संपूर्ण त्या ठिकाणी त्याचे आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये सबमिट करणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर स्मेराचे एक्सपर्ट जे आहेत ते साईट इन्स्पेक्शन त्या ठिकाणी करत असतात. क्रेडिट रेटिंग प्रमाणेच त्या ठिकाणी मॅनेजमेंट डिस्कशन्स त्या ठिकाणी केले जात असतात आणि त्यानंतर एक डिटेल्ड रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला जातो की जो संबंधित उद्योगाचं पोटेन्शियल असेल, त्याची फायनान्शियल सिच्युएशन असेल, त्यांचा प्रपोज्ड प्लॅन असेल, तो इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने पॉलिसीज असतील, या उद्योजकाचं बॅकग्राऊंड असेल, अशा ज्या अनेक आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत की त्याबाबतचा एक डिटेल रिपोर्ट तयार केला जातो आणि हा डिटेल रिपोर्ट उद्योजकाच्या वतीनं त्या बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट समोर प्रेझेंट करण्याची जबाबदारी देखील स्मेराची जी काही एक्सपर्ट टीम आहे ही टीम त्या ठिकाणी घेत असते. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे लघु उद्योजक असतात किंवा स्मॉल इंडस्ट्रीज जे आहेत, मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत की त्यांच्याकडे प्रेझेंटेशन किंवा डॉक्युमेंटेशन किंवा रिपोर्ट रायटिंग यासारख्या स्किलचा अभाव असतो किंवा कमतरता असते. अर्थात सर्वच उद्योजकांच्याकडे असे स्किल्स असतील असं परिस्थिती नसते. ज्या उद्योजकांना हे डॉक्युमेंटेशन करणं असेल, त्याचं प्रेझेंटेशन करणं असेल, डिस्कशन असेल, या ॲबिलिटीज ज्यांच्याकडे नाही आहेत, अशा लघु उद्योजकांना देखील आपला प्लॅन किंवा आपलं प्रपोजल या बँका आणि वित्तीय संस्थांच्या समोर अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करता यावं की जेणेकरून या वित्तीय संस्थांच्याकडून त्यांना फायनान्स उपलब्ध होईल. याकरिता एक इंटरमिडिएटर म्हणून, एक कन्सल्टंट म्हणून स्मेराचा जो रोल आहे तो या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थात या सर्व्हिसेस देण्याकरिता की या संस्थेच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे करण्यात आलेले आहेत, किंबहुना त्या उद्योजकांची कॅटेगरी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार की त्या ठिकाणी त्यांच्या ज्या ॲन्युअल फीज जे आहेत या ॲन्युअल फीज त्या ठिकाणी घेतल्या जात असतात. जे सर्वसाधारणपणे याच्या 3 जर कॅटेगरीज आपण जर पाहिल्या तर ज्या उद्योजकांचा टर्नओव्हर हा 50 लाख रुपये आणि त्यापेक्षा कमी आहे अशा उद्योजकांना T1 कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि त्यांच्यासाठी ॲन्युअल फी जी असते ती 39,900 रुपये घेतली जाते. जे उद्योग त्या ठिकाणी 50 लाख रुपयापेक्षा अधिक टर्नओव्हर असणारे आणि 200 लाख रुपयापर्यंतचा टर्नओव्हर असणारे जे आहेत की त्यांच्यासाठी T2 ही कॅटेगरी करण्यात आलेली आहे. आणि या कॅटेगरीमध्ये असणारे उद्योजक जे आहेत की त्यांना जर अशी सुविधा आवश्यक असेल तर त्यांच्याकरिता 49,900 रुपये एवढी फी त्या ठिकाणी ॲन्युअल चार्ज किंवा ॲन्युअल फी म्हणून वसूल केली जाते. आणि यापेक्षा अधिक टर्नओव्हर असणारे जे उद्योजक आहेत की त्यांना T3 मध्ये कॅटेगरीमध्ये वर्गीकृत केलेलं आहे आणि त्यांच्याकरिता 59,900 रुपये ही ॲन्युअल फी त्या ठिकाणी चार्ज केली जाते. जे सर्वसाधारण या फीचे दर आणि दिली जाणारी सर्व्हिस याची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की जर उद्योजक आणि व्यावसायिकाकडे डॉक्युमेंटेशन असेल, प्रेझेंटेशन असेल, डिस्कशनच्या संदर्भातील माहिती असेल, यासारखे स्किल नसतील आणि त्यांनी स्वतः जर बँका आणि वित्तीय संस्थांच्याकडे प्रपोजल सादर करायचं ठरवलं तर कदाचित याहीपेक्षा जास्त खर्च त्याला करावा लागू शकतो. कारण जे प्रायव्हेट इंटरमिडिएटर असतात किंवा जे काही यामधले टेक्निकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे लोक असतात किंवा वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, कन्सल्टन्सी फर्म्स आहेत की या फर्म्स खूप मोठ्या प्रमाणात फी वसूल करत असतात. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असंही पाहायला मिळतं की कर्ज मंजुरीच्या प्रमाणात टक्केवारीच्या दरात ह्या कन्सल्टन्सी चार्जेस किंवा फीस वसूल केल्या जात असतात की ज्यामुळे या लघु उद्योजकांचं किंवा ज्या मिडियम एंटरप्राइजेस आहेत की त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण आणि त्यांची फसवणूक देखील बऱ्याच वेळेला होत असते. मात्र स्मेरा ही ऑथोराइज्ड गव्हर्नमेंटच्या वतीनं त्या ठिकाणी चालणारी इन्स्टिट्यूट आहे
सिडबी त्याची प्रवर्तक संस्था आहे आणि अशा एका नामांकित संस्थेच्या या स्मेराच्या माध्यमातून जर या सर्व्हिसेस घेतल्या तर निश्चितपणे खात्रीशीर सर्व्हिसेस या आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर स्मेरा, त्याचबरोबर सिडबी, IDBI, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या बँकांच्या बरोबर टायअप असल्यामुळे या लघु उद्योजकांना सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी देखील खूप मोठी मदत होत असते. म्हणजेच या सर्व बाबी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर मिळणाऱ्या सर्व्हिसेस आणि पे करावी लागणारी फी याची जर आपण तुलना केली तर निश्चितपणे या देशातील SME साठी ही एक अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा स्मेराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे असं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर या स्मेराच्या माध्यमातून या देशातील ज्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, म्हणजे ज्याला आपण सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था असं आपण म्हणतो, तर या सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थांचं देखील क्रेडिट रेटिंग किंवा ग्रेडिंग करण्याची प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी स्मेराच्या माध्यमातून पार पाडली जात आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने एखाद्या सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थेस रेटिंग द्यावयाचं असेल किंवा त्याचं ग्रेडिंग करावयाचं असेल तर त्याकरिता त्यांनी 5 वेगवेगळे क्रायटेरियाज किंवा त्या ठिकाणी पॅरामीटर्स निर्धारित केलेले आहेत, की ज्या अंतर्गत मॅनेजमेंट प्रोफाईल, त्याचबरोबर पोर्टफोलिओ क्वालिटी, फायनान्शियल परफॉर्मन्स, इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेशनल इफिशियन्सी, रिस्क मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी बिझनेस ओरिएंटेशन अँड आउटरीच हे त्या ठिकाणी 5 त्याचे क्रायटेरिया आहेत. मॅनेजमेंट प्रोफाईल म्हणजेच मॅनेजमेंटमध्ये सहभागी असणारे वेगवेगळे घटक, त्यांचे ॲबिलिटीज, क्वालिफिकेशन, स्किल्स. पोर्टफोलिओ क्वालिटी, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचे जे काही वेगवेगळ्या जे कॅटेगरीज आहेत, ज्या ज्या सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ज्या ज्या प्रकारचा कर्ज पुरवठा त्यांनी केलेला आहे, हा संपूर्ण भाग हा पोर्टफोलिओमध्ये त्यांचा समाविष्ट होत असतो. फायनान्शियल परफॉर्मन्स त्यांचा कसा आहे, कर्ज वसुलीची प्रक्रिया असेल, डिपॉझिट कलेक्शन असेल, लोन डिस्ट्रीब्युशन असेल, रिकव्हरी असेल, NPAचा रेशो असेल, यासारख्या बाबींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. इन्व्हेस्टमेंट अँड ऑपरेशनल इफिशियन्सी त्यांची कशी आहे, रिस्क मॅनेजमेंटसाठी कोणत्या टॅक्टिक्स अँड स्ट्रॅटेजीज ते फॉलो करतायत. बिझनेस ओरिएंटेशन अँड आउटरीचच्या बाबतीमध्ये की यांचं ब्रँचचं नेटवर्क असेल, त्याचबरोबर समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांच्यापर्यंत त्यांचे पोहोचण्याच्या स्ट्रॅटेजी असतील, या सगळ्या बाबींचा समावेश त्या ठिकाणी फायनल ग्रेडिंगसाठी कन्सिडर केला जात असतो. आणि हे ग्रेडिंग प्रामुख्याने या देशातील नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमध्ये समाविष्ट असणाऱ्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन की ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे रजिस्टर आहेत आणि त्याचबरोबर ज्या सर्वसाधारण नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत की ज्या रिझर्व्ह बँकेकडे रजिस्टर नाही आहेत मात्र मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून या देशामध्ये विविध प्रकारचे मायक्रो फायनान्सच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत. त्याचबरोबर सेक्शन 8 कंपनीज जे ज्या वेगवेगळ्या मोठ्या कंपनीनी किंवा संस्थांनी आपल्या स्वतंत्र सबसिडिरी म्हणून कंपनी ॲक्ट 2013 मधील सेक्शन 8 नुसार या स्वतंत्र कंपनी सुरू केलेल्या आहेत आणि त्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत. अशा सेक्शन 8 कंपनीज असतील, वेगवेगळ्या सोसायटीज असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशननी सुरू केलेल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतील, ट्रस्टनी सुरू केलेल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतील, तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या ज्या सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था आहेत या संस्थांचं ग्रेडिंग करण्याची प्रोसेस स्मेराच्या माध्यमातून केली जाते, की ज्यामध्ये प्रामुख्याने M1 ते M8 असे 8 वेगवेगळे ग्रेडिंग टेक्निक्स त्या ठिकाणी वापरले जातात. M1 म्हणजे हायेस्ट कॅपॅसिटी असणारी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आणि M8 म्हणजे लोएस्ट कॅपॅसिटी असणारी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. जे ज्या पद्धतीने लघु उद्योगांसाठी 1 to 8 या वेगवेगळ्या ग्रेडिंगच्या कॅटेगरीज करण्यात आलेल्या आहेत, त्याच पद्धतीने मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचे देखील M1 ते M8 अशा वेगवेगळ्या 8 कॅटेगरीज या स्मेराने त्या ठिकाणी केलेल्या आहेत, की ज्यावरून या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या कॅटेगरीज किंवा त्यांची सिच्युएशन ही त्या ठिकाणी आपल्या लक्षात त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे या प्रकारे या देशातील मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन करिता देखील ही एक महत्त्वाची सुविधा ही दिली जाते आहे. त्याचबरोबर या देशातील मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचं क्रेडिट रेटिंग करण्याबरोबरच त्यांचं ग्रेडिंग करण्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाची नवीन एक नाविन्यपूर्ण रेटिंग मेथड या स्मेराने सुरू केलेली आहे आणि ती म्हणजे कोका रेटिंग. कोका रेटिंग हे त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण रेटिंग या कारणास्तव आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने कोड ऑफ कंडक्ट असेसमेंट म्हणजेच कोका की जी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्या ज्या रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने नाबार्डचा विचार करता येतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. जर त्या ठिकाणी त्या अनरजिस्टर्ड म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे रजिस्टर नसणाऱ्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतील तर त्यांच्या ज्या काही संबंधित अथॉरिटीज आहेत या अथॉरिटीजनी या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या कामकाजाकरिता जो कोड ऑफ कंडक्ट तयार केलेला आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार केलेले आहेत, हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रॉपरली त्या ठिकाणी या संस्था इम्प्लिमेंट करतायत की नाही याबाबतची माहिती घेऊन त्याच्या आधारे त्या ठिकाणी रेटिंग देण्याकरिता ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण रेटिंग पद्धती या स्मेराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे, की ज्याला आपण कोका रेटिंग असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, की ज्याला आपण
कोड ऑफ कंडक्ट असेसमेंट रेटिंग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. या अंतर्गत जे वेगवेगळे इंडिकेटर्स त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेले आहेत, हे वेगवेगळे रेटिंग जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर यामधले इंडिकेटर्समध्ये प्रामुख्याने 10 वेगवेगळे इंडिकेटर्स या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या बाबतचे निर्धारित केलेले आहेत. ज्यामधला पहिला इंडिकेटर म्हणजे गव्हर्नन्स सिस्टम, डेटा शेअरिंग, फीडबॅक अँड ग्रीव्हन्सेस रिड्रेसल, त्याचबरोबर क्लायंट एज्युकेशन, कंप्लायन्सेस विथ RBI, नाबार्ड अँड अदर फायनान्शियल रेग्युलेटरीज, त्याचबरोबर सेन्सिटिव्हिटी इंडेक्स, त्याचबरोबर कस्टमर एज्युकेशन, इंटिग्रिटी अँड इथिकल बिहेवियर, क्लायंट प्रोटेक्शन अँड ट्रान्सपरन्सी. हे असे एकंदरीत त्या ठिकाणी 10 वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत की या पॅरामीटरच्या आधारे संबंधित मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन जे आहे या इन्स्टिट्यूशनचं कोका रेटिंग करण्याची प्रोसेस या स्मेराच्या माध्यमातून केली जात आहे. की यामध्ये प्रामुख्याने जर आपण काही महत्त्वाचे पॅरामीटर्स पाहिले तर या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनची गव्हर्नन्स सिस्टम काय आहे, त्यांच्याकडची डेटा शेअरिंग करण्याची प्रोसेस काय, मग त्यामध्ये जे काही डिस्क्लोजर्स नॉर्म्स असतील त्यानुसार ज्या माहिती डिस्क्लोज करणं आवश्यक आहे त्याबाबत योग्य पद्धतीने माहिती डिस्क्लोज केली जाते किंवा नाही, आणि जे काही प्रायव्हसीचे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे जो भाग किंवा जी इन्फॉर्मेशन प्रायव्हेट ठेवणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं आवश्यक आहे, त्या बाबतीमध्ये कॉन्फिडेन्शियलिटी कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन केली जाते आहे, जे त्याच्या लेवल्स काय आहेत. जे 2 महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी डेटा शेअरिंगच्या बाबतीमध्ये असतात. एक म्हणजे डेटा कॉन्फिडेन्शियलिटी किंवा इन्फॉर्मेशनच्या बाबतीमधली कॉन्फिडेन्शियलिटी, आणि दुसरा म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशननुसार जे डिस्क्लोजर नॉर्म्स आहेत त्या अंतर्गत जी माहिती जनतेसाठी प्रसिद्ध करणं आवश्यक असतं, मॅन्डेटरी असतं, ती माहिती कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी शेअरिंग केली जाते याचाही तपास किंवा याची माहिती याच्या अंतर्गत घेतली जात असते. त्याचबरोबर फीडबॅक अँड ग्रीव्हन्सेस रिड्रेसल, संबंधित जे स्टेक होल्डर्स आहेत, कस्टमर्स आहेत, की त्यांच्याकडून फीडबॅक घेण्याच्या पद्धती काय अवलंबल्या जातात, ज्या वेगवेगळ्या कंप्लेंट्स येतात त्या हँडल करण्याच्या कंप्लेंट हँडलिंग सिस्टम ज्याला आपण म्हणतो किंवा ग्रीव्हन्सेस रिड्रेसल सिस्टम आपण ज्याला म्हणतो, ती सिस्टम या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशननी कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी वापरलेली आहे. क्लायंट एज्युकेशनचा भाग असेल, त्यांना ओरिएंटेशन करणं असेल, त्यांना माहिती देणं असेल, किंवा ज्याला आपण कस्टमर एज्युकेशन रफली आपण म्हणू शकतो, की ज्यामध्ये वेगवेगळे ग्राहक आहेत मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचे, की त्यांना माहिती देण्यासाठी, त्यांना एज्युकेट करण्यासाठी काय प्रयत्न या संस्था करत आहेत. त्याचबरोबर कंप्लायन्सेसच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने केलेल्या नॉर्मचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे की किंवा नाही, नाबार्डचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतील, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रूल्स रेग्युलेशन असतील, या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन ज्या ज्या स्टेटमध्ये काम करत असतात संबंधित स्टेटमधले काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, की या सर्व बाबींचं कंप्लायन्स योग्य पद्धतीनं होतं किंवा नाही याची तपासणी याच्या अंतर्गत केली जात असते. कस्टमर एज्युकेशन आहे, इंटिग्रिटी आणि इथिकल बिहेवियर, जे या संस्थेच्या माध्यमातून सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असताना जे काही त्या ठिकाणी बिहेवियर आहे ते इथिकल आहे किंवा नाही याची खातरजमा याच्या अंतर्गत करून घेतली जात असते. क्लायंट प्रोटेक्शनसाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स असतील आणि ट्रान्सपरन्सी मेकॅनिझम असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबींची तपासणी करून हे कोका रेटिंग त्या ठिकाणी दिलं जातं. अर्थात कोका रेटिंग करिता C1 ते C5 हे 5 स्केल त्या ठिकाणी वापरले जातात, की ज्या अंतर्गत जर C1 हे जर त्या ठिकाणी रेटिंग प्राप्त झालेलं असेल तर त्या संबंधित मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचं कोका रेटिंग हे एक्सलंट परफॉर्मन्स करणार आहे असं समजलं जातं, आणि C5 हे जर रेटिंग त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असेल तर पुअर परफॉर्मन्स आहे असं समजलं जातं. जे जसं त्या ठिकाणी ग्रेडिंगच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी M1 to M8 हे 8 त्या ठिकाणी रेटिंगचे स्केल्स आहेत, तसे या ठिकाणी कोका रेटिंगच्या बाबतीमध्ये मात्र C1, C2, C3, C4 आणि C5 हे 5 रेटिंग्स त्या ठिकाणी दिले जातात, की ज्यामध्ये एक्सलंट, गुड, ॲव्हरेज, वीक अँड पुअर या 5 कॅटेगरीमध्ये हे क्लासिफिकेशन केलं जातं, की ज्यावरून की या देशामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट्स आहेत की त्यांचं नेमका स्टेटस काय आहे, त्यांचा परफॉर्मन्स नेमका कसा आहे, यासारख्या अनेक वेगवेगळ्या बाबी रेग्युलेटरी अथॉरिटीला कळतात. त्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांना त्या बाबी लक्षात येत असतात. त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आहेत की ज्यांनी अशा संस्थेमध्ये आपलं भांडवल गुंतवलेलं आहे की अशा गुंतवणूकदारांना देखील त्याची माहिती मिळत असते. त्याचे डायरेक्टर्स असतील आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर्स असतील, की या सर्वांना आपल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचा नेमका स्टेटस काय आहे याच्याबाबतची इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या स्मेरानी या कोड ऑफ कंडक्ट असेसमेंट रेटिंगच्या माध्यमातून केल्याचे आपणास दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस म्हणजे प्रामुख्याने SME साठी रेटिंग करण्याची व्यवस्था करणारी, त्यांना कर्जपुरवठ्याची व्यवस्था करणारी, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या लघु उद्योग आणि मार्जिनलाइज जे काही सोसायटीमधले फॅक्टर्स आहेत
की ज्यांना वित्तपुरवठ्याची व्यवस्था करणारे, कारण मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स या मोठ्या उद्योगांसाठी किंवा मोठ्या व्यवहारासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था नाही आहेत. या प्रामुख्याने खेड्यामधील, ग्रामीण भागामधील, अर्धनागरी भागामधील लघु उद्योग असतील, व्यावसायिक असतील, टायनी इंडस्ट्रीज असतील, गृहउद्योग असतील, अशा छोट्या छोट्या घटकांना वित्तपुरवठ्याची व्यवस्था करणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे त्यांचे असेसमेंट करण्याची व्यवस्था या स्मेराच्या माध्यमातून केलेली आपणास त्या ठिकाणी दिसून येते. तर यावरून आपणास की स्मेरा म्हणजे काय, स्मेराच्या पार्श्वभूमीबद्दलची माहिती आपल्याला मिळाली. त्याचबरोबर SME यांचं रेटिंग करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामधले पॅरामीटर्स आपण पाहिले. त्याचबरोबर त्या ठिकाणी क्रेडिट ड्यू डिलिजन्स प्रोसेस नेमकी काय असते, त्या अंतर्गत या लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी या स्मेराच्या माध्यमातून जी काही सिस्टम इम्प्लिमेंट केली जाते ती सिस्टम आपण पाहिली. त्याचबरोबर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनच्या ग्रेडिंगच्या पद्धतीबद्दल माहिती घेतली आणि या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचे कोड ऑफ कंडक्ट असेसमेंट जे आहे की त्याची पद्धती किंवा त्याची प्रोसेस आपण यामध्ये समजून घेतलेली आहे. की यावरून आपणास मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आणि SMEच्या बद्दल या स्मेराकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेसबद्दल आवश्यक असणारी जी माहिती आहे की यावरून आपल्याला निश्चितपणे मिळालेली असेल. अधिकची माहिती आपण निश्चितपणे या स्मेराची स्वतंत्र वेबसाईट आहे smeraonline.in या वेबसाईटवरती जाऊन आपण निश्चितपणे की या संस्थेबद्दलची अधिक माहिती आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद.